कमांड सिलेक्ट करेल. आता मला प्लेन वेगवेगळा हा विचारू शकतो मला कोणत्या प्लेनवर काम करायचं आहे. तर इथे कोइन्सिडेंट प्लेन आलेला आहे, तर मी हा वरचा प्लेन इथे घेतोय. इथे परत मी आता क्यूब एक स्क्वेअर एक ड्रॉ करतो. सध्या मला डायमेन्शन माहित नाहीये, तर मी इथे ड्रॉ केलेलं आहे. याला आता मी परत स्मार्ट डायमेन्शन करतोय. माझा कितीच बाय कितीचा आहे, 10x10 चा आहे. 10x10. आता याचं जर मी डिस्टन्स बघितलं तर हा टोटल 30 चा आहे. तर हा 10 हा 10 आणि हा 10 असे 30 आहे. मग दोघांच्या मधातलं डायमेन्शन माझा राहणार आहे या लाईन पासून या लाईनचं डायमेन्शन हे असणार आहे 10. या लाईन पासून या लाईनचे डायमेन्शन आहे हे आहे 10. तर माझा जो स्क्वेअर आहे सेंटर मध्ये आलेला आहे. याला मी क्लोज स्केच म्हटलं. आता मी परत एक्सट्रूड वर क्लिक करेन. आता सिलेक्ट फ्रॉम स्केच म्हणतोय, तर मला कोणतं स्केच एक्सट्रूड करायचं आहे ते मी ऍक्सेप्टेड केलं आणि याला ऍक्सेप्ट म्हणतोय. आता मी जर असा बघितला तर हा खाली हे पुल केला मी तर होल क्रिएट होत आहे, वर केला सॉलिड क्रिएट होत आहे. इथे मला बघा ऑपरेशन दिलेलं आहे ऑटोमॅटिक ऍड कट. तर मी मॅन्युअली ते करतोय. जर मी ऍडिशन केलं तर वर आणि खाली दोन्ही साईडला मटेरियल ऍड करतोय. जर मी कट म्हटलं तर वर आणि खाली दोन्ही साईडला हा कट करतोय. तर मला मटेरियल रिमूव्ह करायचं आहे. खाली त्याला पुल केलं आणि क्लिक केलं, माझं या ब्लॉकचं मटेरियल हे कट झालेलं आहे.